नमस्कार. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट अर्थात पीपीटी मध्ये एक पीपीटी आपण तयार करून बघूया. सुरुवातीला या ठिकाणी मी दोन पीपीटी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. सुरुवातीची पीपीटी बघा, ही आठवड्याच्या वाराची पीपीटी आहे. हे प्रेझेंट करून दाखवतो मी. आठवड्याचे वार आहेत. अशा पद्धतीनं आपण पीपीटी नेहमी बनवत असतो. आठवड्याचे वार प्रेझेंट झालेले आहेत. आता हीच पीपीटी मी वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करून दाखवतो. बघा, आता क्लिक केल्यानंतर काय होते बघा, दोन्ही पीपीटी मधला फरक तुमच्या लक्षात आलेला आहे. कंटेंट तोच आहे, घटक तोच आहे, परंतु दुसरी पीपीटी ही खूप सुंदर झाली असं तुम्हाला वाटतं. अशीच पीपीटी आज आपण बनवायला शिकणार आहोत. आपण आठवड्याचे वार ही एक स्लाइड तयार करून बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट अर्थात पीपीटीचं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. या ठिकाणी मी ऑफिस 365 हे व्हर्जन वापरत आहे. ओपन केल्यानंतर सुरुवातीला अशा पद्धतीनं एक ब्लँक पीपीटी तयार होणार आहे. पैकी पहिल्या स्लाइडवर हे असणारे डिफॉल्ट जे काय टायटल्स वगैरे आहेत त्याला डिलीट करायला टाकायचं आहे. आता ही पूर्णपणे कोरी स्लाइड तयार झालेली आहे. याला पाठीमागं आपल्याला एक छानसं बॅकग्राऊंड द्यायचं आहे. म्हणून या कोऱ्या स्लाइडवर आपल्याला राईट क्लिक करून आपल्याला फॉर्मॅट बॅकग्राऊंड ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला उजव्या बाजूला बॅकग्राऊंड कलर्स असं दिसते आणि याच्यातून आपल्याला ग्रेडियंट फिल घ्यायचं आहे. ग्रेडियंट फिल घेतल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला 4 स्टॉपर दिसतात. पैकी यातले 2 स्टॉपर आपल्याला डिलीट करायचे आहेत आणि 2च स्टॉपर राखायचे आहेत. हा वरचा स्टॉपर हा वरचा कलर दाखवतो आणि इकडचा उजवीकडचा स्टॉपर हा खालचा कलर दाखवतो. वर आपण या ठिकाणी साधारणपणे स्काय ब्ल्यू अशा पद्धतीचा कलर देऊया आणि इथं खाली याच्यासाठी आपण एक ग्रीन कलर देऊया. याच्यासाठी इथं क्लिक करूया आणि इथून एक ग्रीन कलर देऊया. अशा पद्धतीनं आपलं एक छानसं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. आता याला एक छानशी बॉर्डर देऊया. बॉर्डर देण्यासाठी इन्सर्ट मध्ये जायचं आहे, शेप मध्ये जायचं आहे आणि एक रेक्टँगल आखून घ्यायचा आहे. रेक्टँगल आखून घेण्यासाठी आपण आपल्या माऊसचं जे डावीकडचं बटन असतं ते दाबून धरतो आणि अशा पद्धतीने ड्रॅग करतो. आता एक आयत इथं तयार झालेला दिसतोय. ह्या आयतामध्ये या ठिकाणी बघा वर शेप फिल आणि इथं टेक्स्ट फिल असतं. यापैकी शेप फिल म्हणजे ह्या शेप मधला आपल्याला कलर काढून टाकायचा आहे. म्हणून याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं नो फिल म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आउटलाईन वर क्लिक करायचं आहे आणि याला रेड कलर द्यायचा आहे, म्हणजे ही आउटलाईन लाल रंगाची झाली. हिची जर आपल्याला जाडी वाढवायची असेल तर वेट सुद्धा आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊ शकतो. आपल्याला बॉर्डर जशी पाहिजे तशी आपल्याला झालेली आहे. थोडीशी जाडी वाढवून घेऊया. अजून शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन आउटलाइन्स आणि थोडीशी जी वेट आहे ती वाढवूया. आता थोडीशी आपली बॉर्डर जाड झालेली आहे. इथं आपल्याला ह्या स्लाइडचं नाव द्यायचं आहे. स्लाइडचं नाव देण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक टेक्स्ट एक शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. एक अशा पद्धतीने एक शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. याचा जो काही फिल आहे तो आपण नंतर सुद्धा चेंज करू शकतो अशा पद्धतीनं. आणि याला डबल क्लिक करून याच्यामध्ये आपल्याला आठवड्याचे वार असं टाईप करून घ्यायचं आहे. आता हे टेक्स्ट जे आहे हे आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि होम मेनू मधून याचं फॉर्मॅटिंग बदलून घ्यायचं आहे. म्हणजे याचा फॉन्ट बदलायचा आहे आपल्याला हवा तो. याच्यानंतर याची साईज वाढवून घ्यायची आहे आपल्याला जेवढी हवी तेवढी. याचा जर कलर बदलायचा असेल तर तो सुद्धा आपण बदलू शकतो. आता आपल्याला सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण स्लाइड मध्ये बघितलं तसं एक कमळाचं फूल तयार करून घ्यायचं आहे. कमळाचं फूल तयार करून घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि एक शेप ड्रॉ करायचा आहे. शेप काढत असताना सर्कल सिलेक्ट करायचा आहे आणि तो जो सर्कल आहे जर आपण असाच काढला तर अशा पद्धतीनं कमी जास्त लांबीचा किंवा त्याची तो प्रॉपर गोल वर्तुळ होत नाही. म्हणून काय करायचं आहे तर इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर शेप इन्सर्ट करून सर्कलवर क्लिक केल्यानंतर इथे ड्रॉ करायच्या अगोदर आपलं शिफ्टचं बटन दाबून धरायचं आहे आणि मग सर्कल ड्रॉ करायचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीनं सर्कल अतिशय गोल येणार आहे. सर्कल थोडंसं मोठं काढायचं आहे. आता हे सर्कल आपण आणखी एक सर्कल याचं काढायचं आहे, म्हणजे याची डुप्लिकेट कॉपी करायची आहे. तर हे सर्कल सिलेक्ट करून कंट्रोल आणि डी हे बटन दाबायचं आहे. कंट्रोल डी म्हणजे डुप्लिकेट. आता हे 2 सर्कल अशा पद्धतीने एकमेकाला लागून जवळ जवळ ठेवायचे आहेत.
अशा पद्धतीनं. आणि पहिल्या सर्कलला क्लिक करायचं आहे, कंट्रोल बटन दाबून धरायचं आहे, दुसऱ्या सर्कलला पण क्लिक करायचं आहे. दोन्ही सिलेक्ट, कंट्रोल दाबल्यामुळे दोन्ही सर्कल सिलेक्ट होतील, किंवा आपण अशा पद्धतीनं सिलेक्शन देऊन सुद्धा दोन्ही सर्कल सिलेक्ट करू शकतो. आपण दोन्ही सर्कल त्या ह्याच्यामध्ये कव्हर केली पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा दोन्ही सर्कल आपण सिलेक्ट करू शकतो. आता असे सिलेक्ट झालेले असताना इथे तुम्हाला वर शेप फॉर्मॅट नावाचा जो बटन दिसतो त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला मर्ज शेप नावाचा एक ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन प्रत्येक ऑफिसच्या व्हर्जननुसार वेगळ्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. इथं तुम्हाला जर बघितलं आपण युनियन, त्याच्यानंतर कंबाईन, फ्रॅगमेंट आणि इंटरसेक्ट असे ऑप्शन दिसतात. पैकी आपण इंटरसेक्ट हा ऑप्शन निवडायचा आहे. इंटरसेक्टमुळे काय होतं की जो कॉमन भाग आहे तेवढाच भाग घेतला जातो आणि बाकीचा कट केला जातो. अशा पद्धतीनं कमळाच्या फुलाची एक पाकळी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये छानसा कलर भरून घेऊया. कलर भरून घेण्यासाठी इथं ग्रेडियंट फील्डमध्ये जायचं आहे आणि इथला कलर चेंज करून घ्यायचा आहे. हा जो खालचा कलर आहे तो आपण गुलाबी कलर भरून घेणार आहोत. मोर कलर्समध्ये जाऊया, स्टँडर्डमध्ये जाऊया आणि इथं गुलाबी कलर ओके म्हणूया. खाली कलर भरलेला आहे. वर हा निळ्याऐवजी थोडासा आपण वेगळा कलर भरूया. याच्यामध्ये सुद्धा इथं आपल्याला अशा पद्धतीने हलका गुलाबी कलर भरायचा आहे. अशा पद्धतीनं आपलं एक कमळाची पाकळी एक तयार झालेली आहे. आता या पाकळीच्या आपल्याला 6 कॉपी बनवून घ्यायच्या आहेत. पाकळी सिलेक्ट करायची आहे आणि कंट्रोल डी असं दाबायचं आहे. एक कॉपी बनलेली आहे, 2 आणि 3 अशा 3 कॉपी बनवलेल्या आहेत. या कॉपी अशा बाजूला सरकवून ठेवायच्या आहेत. आता याच्या आणखी 3 कॉपी बनवायचे. पुन्हा याला क्लिक करूया, कंट्रोल आणि डी, 1, 2 आणि 3 ह्या कॉपीज परत आपल्याला इकडे ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीनं टोटल 7 पाकळ्या आपण बनवल्या, कारण आठवड्याचे वार 7 असतात म्हणून आपण 7 पाकळ्या बनवलेल्या आहेत. आता या ठिकाणी ही पाकळी ऍडजस्ट करायची आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे बघा, तर ही पाकळी सिलेक्ट करायची आहे. सुरुवातीला ही शेवटची पाकळी सिलेक्ट करायची आहे. शेप मध्ये जायचं आहे आणि इथं रोटेट नावाचा एक ऑप्शन दिसतो, याला क्लिक करायचं आहे. इथं खाली मोर रोटेशन नावाचा एक ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. इकडे बघा तुम्हाला इथं किती अँगल मधून रोटेट करायचं आहे ते रोटेशनचा अँगल टाकता येतोय. तर इथं तुम्हाला 90 डिग्री असं टाईप करायचं आहे, 90 आणि एंटर मारायचं आहे. बघा आपली जी पाकळी आहे ती 90 डिग्री मध्ये रोटेट झालेली आहे. आता याच्यानंतर याला थोडंसं बाजूला काढूया, ही पाकळी सिलेक्ट करूया आणि ह्याला त्याच पद्धतीनं आपण मोर रोटेशन मध्ये जाऊन इथं आपल्याला 60 डिग्री मध्ये रोटेट करायचं आहे. ही 60 डिग्री मध्ये रोटेट झालेली पाकळी आहे. पुन्हा ह्याला क्लिक करूया आणि ह्याला 30 डिग्री मध्ये रोटेट करूया. 3 पाकळ्या रोटेट झालेल्या आहेत. ही मधली पाकळी तशीच ठेवायची आहे आणि इकडच्या पाकळीला ही 30 होती, ह्याला आपण -30 न रोटेट करूया, -30. हिला -60 न रोटेट करूया आणि हिला -90 न रोटेट करूया. आपल्या पाकळ्या व्यवस्थित रोटेट झालेल्या आहेत. आता ह्या पाकळ्या व्यवस्थित बसवून घ्यायच्या आहेत. ही पहिली पाकळी बसलेली आहे, ही दुसरी पाकळी बसलेली आहे. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला आपल्याला व्यवस्थित पाकळ्या ह्याला बसवून घ्यायच्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं आपलं इथं कमळाचं फूल तयार झालेलं दिसतंय आपल्याला. तर आता काय करायचं आहे की या ठिकाणी आपल्याला ह्या कमळाच्या फुलाचा पूर्ण एक ग्रुप बनवून घ्यायचा, जेणेकरून ह्या पाकळ्या हलणार नाही. म्हणून कमळाच्या बाहेरून पूर्णपणे असं सिलेक्शन द्यायचं आहे. सगळ्या पाकळ्या सिलेक्ट झालेल्या आहेत. मध्ये कुठेही आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि तो ग्रुप नावाचा एक ऑप्शन दिसतो, याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा याचा एक ग्रुप झालाय. आता जर बघितलं आपण तर हे फूल पूर्णपणे एकत्रित हलतंय. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खाली आणून ठेवायचं आहे. आता हे फूल मध्ये असल्याची खात्री करायची आहे. आता आपल्याला वाराची नावं लिहायची आहेत. त्याच्यासाठी पुन्हा जायचं आहे इन्सर्ट मध्ये आणि एक टेक्स्ट बॉक्स आखून घ्यायचा आहे. इथं आपण टाईप करून घेऊया सोमवार. हे जे टाईप करून घेतलं याचं फॉर्मॅटिंग बदलून घेऊया, फॉन्ट साईज वाढवून घेऊया, व्यवस्थित दिसेल असं. याच्यानंतर याला व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. याला सिलेक्ट करून ह्याच्या कॉपीज बनवायचे 7, कंट्रोल डी, त्याच्यानंतर पुन्हा कंट्रोल डी. अशा पद्धतीने 7 कॉपीज याच्या बनवून घ्यायचे आहेत. हे जी वाराची नावं आहेत त्याला एडिटिंग करून घेऊया.
रविवारासाठी आपण लाल रंगाचा आपलं सर्व काम झालेलं आहे. आता याला आपल्याला ॲनिमेशन देण्याची गरज आहे. आता हे करत असताना ह्या स्लाइडची एक डुप्लिकेट कॉपी बनवून घ्यायची आहे. याला राईट क्लिक करायचं आहे आणि याला डुप्लिकेट म्हणायचं आहे. तर 2 स्लाइड झालेले आहेत. त्यापैकी दुसरी स्लाइड सध्या सिलेक्ट आहे. जी स्लाइड आपली सिलेक्ट असते त्याच्या भोवती अशा पद्धतीने एक बॉर्डर येत असते. आपल्याला ही पहिली स्लाइड सिलेक्ट करायची आहे. याला क्लिक करायचं आहे. आता ह्या पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत बघा. ह्या स्लाइडचं थोडंसं प्रिव्ह्यू आपल्याला बारीक करायचं आहे. कंट्रोल बटन दाबून धरायचं आहे आणि आपल्या माऊसचं जे स्क्रोलिंग बटन असतं ते असं फिरवायचं आहे. असं फिरवल्यामुळे थोडीशी स्लाइड बारीक होणार आहे आपली. आणि त्याच्यानंतर ही फक्त प्रिव्ह्यू बदलतो फक्त. हे बघा, ही दुसरी स्लाइड आहे, ही पहिली स्लाइड आहे. आता या पहिल्या स्लाइडमध्ये ही जे वाराचे नाव आहेत याला क्लिक करायचं आहे आणि स्लाइडच्या बाहेर आणून सोडायची ही नावं. सगळी नाव स्लाइडच्या बाहेर आणून सोडायची आहेत. आता हे कमळाचं जे फूल आहे, ह्या कमळाच्या फुलावर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे आणि याला अनग्रुप करायचं आहे. कारण आपण थोड्या वेळापूर्वी ग्रुप केला होता, तो ग्रुप पुन्हा सुट्टा करायचा आहे. आता ग्रुप केल्यानंतर अनग्रुप केल्यानंतर बाजूला क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या पाकळ्या होत्या ह्या पाकळ्या पुन्हा रोटेट करून होत्या तशा एका ठिकाणी आणायच्या. सगळ्या बाजूला सुट्ट्या करूया पाकळ्या. आणि आपल्याला ह्या पाकळ्या रोटेट करून जशा होत्या तशा करायच्या. आता ह्या पाकळ्या सर्व पाकळ्या सिलेक्ट करायच्या आहेत. फॉर्मॅट शेप फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. इथं अलाइन नावाचा एक ग्रुप दिसतोय, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं अलाइन सेंटर नावाचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. सर्व सेंटरला अलाइन झालेले आहेत. पुन्हा सिलेक्ट असताना आणखी एकदा अलाइनला जायचं आहे आणि इथं मिडल नावाचा एक ग्रुप आहे, अलाइन मिडल, याला क्लिक करायचं आहे. सर्व पाकळ्या एका ठिकाणी जमा झाल्यासारख्या दिसतात. आता या पाकळ्या सर्व सिलेक्ट करायच्या आहेत आणि याचा ग्रुप बनवायचा आहे. हा ग्रुप बनवल्यामुळे हा गट्टा एकत्र झालेला आहे. याला आता खाली ओढत आणायचा आहे आणि पुन्हा सिलेक्ट करून याचा अनग्रुप करायचा आहे, जेणेकरून त्या पाकळ्या सुट्ट्या होतील. आता पुन्हा या पाकळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत. आता ही दुसरी स्लाइड सिलेक्ट करायची आहे आणि आपल्याला इथं एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे. ट्रान्झॅक्शन इफेक्ट देत असताना या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ट्रान्झॅक्शनमध्ये आणि याच्यामध्ये मॉर्फ नावाचं एक ट्रान्झॅक्शन आहे. मायक्रोसॉफ्टच्या लेटेस्ट व्हर्जनमध्येच हे उपलब्ध आहे, जुन्या व्हर्जनमध्ये कदाचित दिसणार नाही. या ठिकाणी तुम्हाला मॉर्फवर क्लिक करायचं आहे. आपल्याला प्रिव्ह्यू दिसलेला आहे. आता आपण हे प्रेझेंटेशन चालू करून बघूया. अशा पद्धतीनं आपलं जे प्रेझेंटेशन आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तयार झालेलं आहे मॉर्फ ट्रान्झॅक्शनचा वापर करून. येत्या 5 मे पासून सुरू होणाऱ्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची इंटरॅक्टिव्ह ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन देऊन आपलं प्रेझेंटेशन अतिशय सुंदर कसं बनवता येईल हे आपण शिकणार आहोत. तेव्हा आपला हा कोर्स निश्चित जॉईन करा. धन्यवाद.